संपूर्ण राज्याला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये घडली। तर काय होती घटना? 4 वर्षीय या ठिकाणी चिमुकलीवर अत्याचार करून तिचा त्या ठिकाणी निर्गुण खून करण्यात आला। याच्या निषेधार्थ देखील काल रात्री या ठिकाणी पुणे आणि सातारा हा महामार्ग या ठिकाणी चक्काजाम करण्यात आला। आंदोलकांच्या वतीनं त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। त्यानंतर देखील त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आता नसरापूरमध्ये संपूर्ण नसरापूर या ठिकाणी बंद करून बंदची हाक देण्यात आली। या बंदला देखील नागरिकांनी देखील उत्स्फूर्त या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण हे नसरापूर बंद करून या ठिकाणी त्या गोष्टीचा झालेल्या घटनेचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय। परंतु कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासनाने देखील तितकेच काळजी घेते। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी या ठिकाणी पोलीस बांधव देखील आज महिला भगिनी देखील या ठिकाणी पोलीस बांधव मध्ये देखील आज या ठिकाणी सज्ज असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी ह्या बंदच्या निषेधार्थ या ठिकाणी काही आपल्या या ठिकाणी महिला वर्ग आहेत, काही भगिनी देखील आहेत। काय सांगाल मावशी, आज या ठिकाणी जी घटना घडली संपूर्ण नसरापूर बंद आहे, काय नेमकं सांगाल? तर काय सांगायचं, लहान मुलीवर काल हे झाल्यामुळे आम्हाला पण रात्रभर काय सुचलं नाही। असं व्हायला नाही पाहिजे होतं। असं ह्याला केलं म्हटलं दुसऱ्याला पण हे होतं ना, मग त्याला हे केलं पाहिजे ना, काहीतरी मार्ग शोधला पाहिजे ना। आम्ही तर काय सांगणार, आज संपूर्ण गाव बंद ठेवलं, काय ह्या बंदच्या वतीनं काय मागणी करण्यात आली गावाच्या वतीनं? त्याला गावाची सगळी म्हणत होते त्याला आमच्या समोर आणा, त्याला आम्ही हे करतो म्हणून। बाकीचं काय तेव्हा एवढा तर रात्रीपासून लोक ही करतात, तर त्याला काही समोर आणतच नाही। नक्कीच या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं देखील आरोपीला गावकऱ्यांच्या ताब्यात द्या अशी देखील मागणी होत होती। आज काय सांगाल मावशी, एकंदरीत ही घटना घडली, काय एकंदरीत गावाच्या वतीनं असते किंवा काय मागणी केली? काय नाही ना, मुलगे मला वाटलेले त्याच्या दुकान बंद राहते। काय सांगाल ताई, एकंदरीत आज ही घटना घडलेली संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडलेली, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रात अशी घटना घडलेली, काय सांगाल? ऐका, ते मुलीला आहे ना न्याय मिळायला पाहिजे। आणि 2-3 ठिकाणी झालंय त्यांना काही म्हणजे फरक पडला नाही, पण इथं आहे ना संपूर्ण आहे ना लोकांनी आहे ना हे निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्याला आहे ना भर चौकात आहे ना मारून टाकायला पाहिजे। तो माझा निर्णय। नक्कीच गावकऱ्यांच्या वतीनं देखील त्या आरोपीला गावकऱ्यांच्या ताब्यात देखील द्यायला पाहिजे, देण्याची देखील मागणी केली जात होती। मग ते द्यायला पाहिजे आणि आहे ना मारायला पाहिजे। यापूर्वी सुद्धा त्या आरोपीने अशा घटना केल्या असे माहिती मिळते। 2 वेळा घटना केल्यात बोलतात, आणि मूळ कारण आहे ना त्याला आहे ना असं सगळ्या माणसांच्या आहे ना आतमध्ये घेऊन आहे ना त्याला मारून टाकायला पाहिजे, तुकडे तुकडे करायला पाहिजे। नक्कीच खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं नागरिकांच्या ज्या भावना आहेत तो एकदम संतापजनक आहे। नागरिकांमध्ये तेवढं त्याची लाट या ठिकाणी आपल्याला त्यांच्या ज्या भावना आहेत तीव्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल दादा, एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण गाव बंद ठेवलेले, काय वाटते तुम्हाला? तुम्ही प्रशासनाला काय मागणी करणार? नाही, शिक्षा म्हणजे त्याला द्यायला पाहिजे। शिक्षा म्हणजे हे देणं गरजेचं आहे। त्याला शिक्षा म्हणजे फाशी नाही ती एन्काउंटर डायरेक्ट 2 पैकी 1 करा। नक्कीच आपल्यासोबत देखील या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ देखील, काय दादा काय सांगाल, घटना घडली खरं अक्षरशः निंदनीय घटना घडलेली, काय तुम्ही सर्व गावाच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं काय मागणी केली? काय नाही, आता आम्हाला तर माहितीच नाही, आम्हाला संध्याकाळी कळलं ते काय झालं घटना, काय घटना घडली, काय कळलं? काय आता लोक म्हणतात 3 वर्षाची पोरगी होती आणि तो माणूस सारखा तिथं उभा असायचा, तो त्याला किती वेळा बघितलंय तुम्ही बघितले त्याला? एकदा तिथं पण आलता आमच्या घरी कोण नसताना, बर असंच भाकरी तुकडा मागायसाठी। आता माणसाला वाटणार ना तसं जेव्हा मागतोय म्हणून, बरोबर। आता आपल्याला काय माहिती, मग एकदा तो आला होता तिथं, आमचं बायको तिथे एकटीच असते, पोर असतात लहान लहान, आम्ही काय कधी नसतो, घरी गेलो तर संध्याकाळी 7 वाजता मला घरी जायला। नक्कीच या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर हा जो आरोपी आहे 65 वर्षीय आरोपी आहे, या ठिकाणी तो त्या ठिकाणी घटनास्थळी थांबत होता असं देखील या ठिकाणचे काही नागरिक सांगतात। आणि जर आपण जर या ठिकाणी पाहिलं, हे संपूर्ण नसरापूर गाव हे या ठिकाणी त्या घटनेच्या निषेधार्थ 4 वर्षीय चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण हे नसरापूर गाव हे बंद ठेवून त्या ठिकाणी मुलीला पीडिताला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची मागणी देखील करण्यात आली। परंतु आता संपूर्ण ह्या मागणीकडे संपूर्ण प्रशासन कशा प्रकारचं पाहत आहे आणि आरोपीला कशा प्रकारचं कठोर या ठिकाणी शासन दिले जाते हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठे, नसरापूर भोर, पुणे।